मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मंत्रालयामध्ये बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित न राहिल्यानं त्यांची नाराजी अद्याप कायम असल्याची चर्चा सुरू झाली आहे आणि त्यावरून महायुतीमध्ये सारे काही अलबेल नसल्याचं चित्र निर्माण झालंय। खाते वाटप, पालकमंत्रीपद आणि अधिकार यावरून शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याच्या चर्चा आहेत आणि यामुळे शिंदे सुद्धा नाराज असल्याच्या चर्चा या वाढलेल्या आहेत। याशिवाय नगरविकास आणि पाणीपुरवठा मंत्रालयाच्या नियोजित बैठकाही त्यांनी रद्द केल्या आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना आता उधाण आलं। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। सुशांत, खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत हे अगदी सत्ता स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून बोललं जात होतं आणि सातत्याने त्याची प्रचिती येते, जसं कालच्या बैठकी संदर्भात घडलंय। अगदी बरोबर आहे मित्रांनो, आपण जर बघितलं असेल तर मागील 1.5-2 महिन्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते नाराज असल्याची चर्चा आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे मागच्या आठवड्यात जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणं पसंत केलं। कारण आपण जर बघितलं असेल तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सर्व मंत्री जे आहेत ते मंत्रालयात येतात, मात्र एकनाथ शिंदे जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहिले होते। तर दुसरीकडे काल मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण राज्यातील वॉर रूमचा आढावा घेतला। या बैठकीला खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार होते, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते उपस्थित राहिले नाहीत। अर्थातच आपण जर बघितलं तर पालकमंत्री पदावरून सध्या तिढा जो आहे तो सुरू आहे आणि त्याचमुळे कुठेतरी एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा जी आहे ती सातत्याने केली जाते आणि यातच प्रत्येक बैठकांमध्ये पाहायला मिळतंय। आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला तरी ते प्रत्यक्ष उपस्थित राहतात का हे बघणं महत्वाचं आहे। मात्र मागील 2 महिन्यापासून एकनाथ शिंदे प्रचंड नाराज असल्याची चर्चा जी आहे ती मंत्रालयातील आणि राजकीय वर्तुळात जी आहे ती जोरदार सुरू आहे। अर्थातच एकनाथ शिंदेची नाराजी आता मुख्यमंत्री कशी दूर करतात हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। मात्र राज्यात फडणवीस सरकार आल्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर पालकमंत्री पदावरून जो वाद सुरू आहे, मग तो नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद असेल किंवा रायगडचं पालकमंत्री पद असेल, त्यावरून नाराजी नाट्य सुरू आहे। हे नाराजी नाट्य अर्थातच हे पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटेल हे बघणं महत्वाचं आहे। मात्र एकनाथ शिंदे सध्या नाराज असल्याच्या जोरदार चर्चा ज्या आहेत ते राजकीय वर्तुळात सुरू असल्याचं पाहायला मिळते। बरं सुशांत, या चर्चांकडे असंच लक्ष असू द्या आणि तुम्ही जोडलेलेच राहा, कारण पुढच्या बातमी संदर्भातला तपशील सुद्धा तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे।